नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान झालं. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118व्या तर IIT मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. IIT मद्रास 117व्या क्रमांकावर आहे. EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाला पुण्यात अटक करण्यात आली. त्याच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामुग्री, 15 लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाखांची रोकड जप्त केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 254 अंकांची वाढ झाली आणि तो 77,405 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 82 अंकांची वाढ नोंदवत 24,168 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.